तर तुम्ही डेली रनिंग करते तर डेली रनिंगने गुडघे खराब होते बरं. अरे घाबरू नका. तर मेन गोष्ट काय माहिती आहे का, असं काही होणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी फॉलो नाही केला तर तुमचं नक्की गुडघे खराब होणार आहे. तर कोणत्या त्या गोष्टी माहिती आहे का, तर तुम्हाला एक सांगतो, कधी पण रनिंग करताना नवीन नवीन पोरं असते किंवा भरती आली किंवा जोशमध्ये मोटिवेशनमध्ये काय रनिंग चालू करते. रनिंग चालू केली तर काय आहे, लगेच शूज बीज घालायचे, हिवाळा आला शूज बीज घालायचे, लगेच रनिंगला जायचं, लगेच पोलीस भरती असली डायरेक्ट 1600 मारायचं. हे चुकीच्या गोष्टीमुळे तुमचं लगेच काय होतं, एक तर तुमचे वॉर्मअप करत नाही, नवीन नवीन वॉर्मअप माहीत नसतं, स्ट्रेचिंग माहीत नसते पायाची, शूज घातले रनिंग करणार डायरेक्ट पळणार, पाय कसे टाकायचे हे पण माहीत नसतं तुम्हाला. तर पहिली गोष्ट चुकी काय होती माहिती आहे का, एक तर तुम्ही वॉर्मअप करत नाही, वॉर्मअप नाही केला तर जी बॉडी आपली ती कूलडाऊनमध्ये असते ना, ती ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये येतच नाही. तर याने काय होतं, जे नस असते आपली जॉईंट असते एकदम रिलॅक्समध्ये असते, तुम्ही एकदम त्याच्यावर जास्त लोड टाकता ना, त्याच्यावर मग प्रॉब्लेम येतो किंवा क्रॅम्प येतो किंवा मेजर इंजुरी होऊन जाते. त्याच्यामुळे काय करायचं, पहिले वॉर्मअप करायचा. वॉर्मअप केला तुमची पुढे बॉडी ॲक्टिव्ह कंडिशन होती, त्याच्यामुळे तुम्ही रनिंग केली ना तर काही तुम्हाला इंजुरी होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला पाय कसा टाकायचं हे माहीत नसतं. की रनिंग करताना काय आहे, नवीन पोरं फूट डायरेक्ट असं पूर्ण प्लेन पाय टाकतात. प्लेन पाय टाकला तर हे जो फटका असतो ना, एक तर टाचीव पडतो, नंतर गुडघ्यावर पडतो. ह्यानी काय होतं माहिती आहे का, गुडघे दुखू लागते. तर हे गोष्टी नवीन पोराची काबर दुखते, ह्याच गोष्टीमुळे दुखते की यांना टेक्निक माहीत नसते. तर पाय कसा टाकायचा, पहिला 1 2 3 असं उचलायचा, फ्लोमध्ये टाकायचा. आपण एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहे. तर ह्या गोष्टी जर नाही केल्या तुम्ही, तुमचे गुडघे कधीच दुखणार नाही. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.